अक्कलकोटमध्ये एकदा एक श्रीमंत माणूस स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला आला. स्वामी समर्थ, तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. स्वामी, मी रोज पूजा करतो, दान करतो, पण तरीही माझ्या मनाला शांती मिळत नाही. मी खूप भुकेला आहे, कृपया काही मदत करा. स्वामींनी त्या श्रीमंत माणसाला सांगितले, बाळा, आधी त्या भुकेल्या माणसाला जेवण दे. स्वामीजींच्या आदेशानुसार मी हे अन्न तुम्हाला अर्पण करतो. स्वीकार करा बंधू. आपले आभार बंधू. तुमची दया खूप मोलाची आहे. जोपर्यंत तुझ्यात मी करतोय हा भाव आहे तोपर्यंत शांती मिळणार नाही. तू पूजा करतोस कारण तुला पुण्य हवे आहे, तू दान करतोस कारण तुला नाव हवे आहे. हे व्यवहार झाले, भक्ती नाही. तुझ्या संपत्तीचा मोह सोडल्याशिवाय आणि फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केल्याशिवाय मनाचा गोंधळ थांबणार नाही. तर मन शुद्ध करा. जसा आरसा स्वच्छ असल्याशिवाय त्यात स्वतःचे रूप दिसत नाही, तसे मन निर्मळ असल्याशिवाय त्यात ईश्वराचे दर्शन आणि शांती मिळत नाही. तुझ्या संपत्तीचा मोह सोडल्याशिवाय आणि फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केल्याशिवाय मनाचा गोंधळ थांबणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण यासाठी तुला आधी स्वतःचा मीपणा सोडावा लागेल. मला समजले स्वामी.